विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 15 दिवस साजरा करीत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या कार्यक्रम मालिकेतील आज पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर डी.टी. शिर्के सर, त्याचबरोबर या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय राजन गवस सर, त्याचबरोबर पंडित आवळीकर काव्य पुरस्कार विजेते मान्यवर कवी माननीय दिनकर मनवर सर, कवी गणेश आत्माराम वसईकर सर, त्याचबरोबर कवयित्री सुप्रिया आवार मॅडम, कवी नामदेव कोळी सर, मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर, समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, या समारंभासाठी आवर्जून उपस्थित मराठीतील साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी, कवी वर्जेश सोळंकी, कवी महेश लीला पंडित सर, ज्येष्ठ कवी खलील मोमीन सर, त्याचबरोबर बळवंत जेऊरकर, तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अवनीश पाटील सर, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर, तसेच जत्राटकर सर, या समारंभासाठी उपस्थित पुरस्कार विजेत्या कवींचे कुटुंबीय, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार तसेच उपस्थित काव्यरसिकांचं शिवाजी विद्यापीठ मराठी विभागातर्फे मनपूर्वक स्वागत। यानंतर या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार समारंभाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर। सर्वांना नमस्कार। डॉक्टर पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्ष आदरणीय डी.टी. शिर्के सर, डॉक्टर पी.एस. पाटील सर, आदरणीय डॉक्टर राजन गवस सर, डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर अवनीश पाटील, ज्या कवींना हा पुरस्कार दिला जाणार आहे ते मराठीतले नामवंत कवी दिनकर मनवर, गणेश वसईकर, सुप्रिया आवारे आणि नामदेव कोळी। खास या समारंभासाठी मुद्दामून माडून खलील मोमीन आणि मराठीतले फार नामवंत कवी वर्जेश सोळंकी आणि महेश लीला पंडित हे देखील आलेले आहेत, आलोक जत्राटकर आणि आपण सर्वजण एका महत्त्वाच्या काव्य पुरस्कार समारंभाच्या निमित्तानं आपण छोटेखानी आणि अनौपचारिक स्वरूपामध्ये उपस्थित आहोत। मला स्वतःला मराठी भाषा संवर्धन 15 दिनानिमित्तानं ज्या प्रकारचे उपक्रम आम्ही वाङ्मयीन स्वरूपाचे घेतले त्याचा हा शेवटचा अशा प्रकारचा उपक्रम आहे। डॉक्टर पंडित आवळीकर हे एक मराठीतले नामवंत समीक्षक, अभ्यासक, कवी, लेखक होते। धारवाड विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले आणि त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाला 10,000 रुपयाची देणगी दिली होती आणि त्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो। डॉक्टर आवळीकर यांचं कोल्हापुरावरती फार विशेष अशा प्रकारचं प्रेम होतं। आवळी हे त्यांचं गाव आणि निवृत्तीनंतरच्या काळामध्ये त्यांना कोल्हापूरला कायमस्वरूपी वास्तव्याला यावं असं वाटत होतं। दरम्यानच्या काळात बार्शीला, ज्या काळात संलग्नीकरण आपल्या शिवाजी विद्यापीठाचं होतं, तिथं झाडुके महाविद्यालयामध्ये देखील आवळीकर 3 वर्ष प्राचार्य होते। आपल्या विद्यापीठानं त्यांचं पुष्किनवरती एक फार चांगलं पुस्तक काढलेलं होतं। रशियन भाषा ते शिकले होते आणि मानद प्रोफेसर म्हणून रशियाला 2 वर्ष आवळीकर गेले होते। तर आपल्या कृतज्ञतेचा आणि ऋणाईतेचा एक भाग म्हणून आवळीकरांनी आपल्या त्यांच्या कुटुंबियाने रक्कम दिली होती आणि त्यातून पुरस्कार आपण सुरू केलेला आहे। पुरस्कार आपण का देतो आणि कोणाला देतो यावर देखील खूप गोष्टी ठरत असतात। ज्या प्रकारच्या कवींची निवड या पुरस्कार समितीने केलेली आहे आणि तो एका विद्यापीठानं भाषा, साहित्य, इतिहास आणि संस्कृतीविषयी ज्या विद्यापीठाची स्थापना झाली त्याचा एक मुख्य ध्येय आणि त्याचा एक भाग म्हणून हा पुरस्कार दिला जातोय। डॉक्टर गोविंद काजरेकर आणि डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांनी या निवड समितीचं काम केलं आणि जवळपास 150हून अधिक काव्यसंग्रह या पुरस्कारासाठी आले। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रदेशातून देखील अनेक काव्यसंग्रह पुरस्कारासाठी आले। पुरस्कारांच्या विषयी काय बोललं जातं, काय लिहिलं जातं किंवा त्याचा एक सार्वजनिक जीवनामध्ये पुरस्कारांना जे हिनत्वाची, गौरवत्वाचा एक दर्जा आला त्या पार्श्वभूमीवरती या 4ही कवींना या निवड समितीनं निवडलं, त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे। मुख्य म्हणजे हे 4ही कवी आजच्या मराठी कवितेचा, समकालीन कवितेला अतिशय वेगळा चेहरा देणारे हे सगळे कवी आहेत। महानगरांच्या पासून, खेड्यांच्या पासून, ग्रामीण जीवनापासून, स्त्रियांचा भावविश्वास आणि तिची नवी दृष्टी असेल तर असं एक मोठा कवितेचे अतिशय वर्धमान करणारी श्रीमंती आणि समृद्धी हे कवी देत आहेत। दिनकर मनवरसारखा अतिशय गंभीरपणाने हे 4ही कवी आपल्या जीवनाविषयी, जीवनदृष्टीविषयी, भाषेविषयी अतिशय सजग अशा प्रकारचे आहेत आणि हा कलाव्यवहार आहे त्याच्याविषयीचे गंभीरपणाचं भान त्यांना आहे। दिनकर सारखा कवी हा एक मराठी कवितेचं वैभव स्वरूपाचा कवी आहे। ज्या पद्धतीचं तो आधुनिक काळाचं वाचन करतो आहे, त्याच्या कवितेतल्या घराचा रूपबंध असेल किंवा आधुनिक दृष्टिकोनातून जे प्रकारचं भय सार्वत्रिक स्वरूपाचं आलेलं आहे आणि त्याच्याविषयीचा त्याची एक स्वतःची नजर आहे, त्याचा एक स्वतःचा दृष्टिकोन आहे।
महानगराविषयीचं वसईकरची कविता असेल किंवा सुप्रियाच्या कवितेमधून स्त्रीचं एक नवी दृष्टी, जी स्त्री अस्मितेमधून ज्या प्रकारच्या नव्या गोष्टी आल्या, आणि हे घर थांबवू शकत नाही, बांधलं जाऊ शकत नाही, आणि सतत स्त्रियांना किंवा माणसांना सतत फेकून देतं. तर हे फेकून देणं जे आहे त्याचा एक स्वर सुप्रियाच्या कवितेमध्ये आहे. नामदेवच्या कवितेमध्ये की म्हणजे खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असे देखील या परिसरातले हे कवी आहेत. तर ह्या चारही कवींना त्या कवितेचा गौरव आवडीकर पुरस्कारानं त्याची मला धन्यता वाटते. डॉक्टर राजन गवस सर आमच्या सर्व विद्यापीठाच्या इतिहासामध्ये आणि सगळ्या सांस्कृतिक, म्हणजे आज जर तुम्हाला पाहिलं की या कवींवरती 4 शब्द कोणी बोलावं म्हणा तरी असे लोक देखील आपल्या सामाजिक जीवनामध्ये आणि सांस्कृतिक जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. कारण ही कविता गर्दीची कविता नाही, टाळ्यांची कविता नाही, चुटक्यांची कविता नाही, विनोदाची कविता नाही, खूप गंभीरपणाने आतून श्रीमंत करणारी, आंतरिक अशा प्रकारची, भावसंपन्न अशा प्रकारची कविता आहे. आणि म्हणून अशा गुणवान कवितेचा सन्मान होतो याचा मला आनंद आहे. दिनकरच्याच एका कवितेचा 4 ओळींचा उल्लेख करतो. त्यानं या संग्रहाच्या शेवटी ज्या 4 ओळी दिलेत की म्हणजे अजूनही पृथ्वी बरीच उकरली जाणार आहे, म्हणजे अजूनही आणखी पानं, ऊन, कानही हवे आहेत काहीतरी लिहिण्यासाठी आणि ऐकण्यासाठी, आणि तरीही बरंच काही सांगणं बाकी असणार आहे. तर हे जे बरंच काही सांगणारं बाकी आहे त्याचा शोध घेणारे आणि त्याचं एक ब्रह्मांड सांगणारे हे मराठीतले फार महत्त्वाचे कवी आहेत. त्यांना सन्मान दिला त्याचा एक मला आनंद आहे. आणि आपण सर्वजण, शिर्के सर, PS पाटील सर आणि गवस सर सर्वजण याच्यामध्ये सहभागी होत आहेत, त्याचा देखील मला स्वतःला आनंद होता आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर या समारंभासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी विनंती करते प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सरांना. पंडित आवळीकर काव्य पुरस्कार सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू PS पाटील सर, ज्यांच्या हस्ते आजचे पुरस्कार वितरित होत आहेत ते आमचे आदरणीय मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर राजन गवस सर, मराठी विभाग प्रमुख रणजित शिंदे सर, प्रकाश पवार सर, अमरीश पाटील सर, ज्यांनी आम्ही जाहीर केलेला पुरस्कार आनंदाने स्वीकारला ते सर्व सन्माननीय कवी गणेश वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे आणि नामदेव कोळी. त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुंबईवरून आलेले वर्जेश सोळंकी, महेश लीला पंडित, खलील मोमीन, बळवंत जिऊरकर आणि कवींसोबत आलेले त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, सर्वांचं मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने या सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांनी हा कवितेसाठी दिला जाणारा शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार आनंदाने स्वीकारला त्या 4ही कवींची मी थोडक्यात ओळख करून देतो. गणेश वसईकर हे विरार तालुका वसई इथं वास्तव्य करणारे मराठीतले अतिशय महत्त्वाचे कवी आहेत. 25हून अधिक वर्ष ते कविता लेखन करत आहेत. पण संबंध मराठी समीक्षेनं त्यांच्याकडं थोडंसं दुर्लक्ष केल्याचं चित्र एकूण समीक्षा व्यवहार पाहताना लक्षात येतं. ते LIC ऑफ इंडियामध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि अशी अतिशय व्यस्ततेची नोकरी करत आपली संवेदनशीलता जपत शहराविषयी जे काय सांगतायत आपल्या कवितेतून ते मती कुंठित करणार आहे. तेच आपल्या एका कवितेत असं म्हणतात की कागदच कागद आहेत, पेनच पेन आहे, पेन आहेत, वेळच वेळ आहे, पण माझ्याकडे आता सांगण्यासारखं काही नाही. असा एक संताप व्यक्त करत एकूण महानगराचं जे काय भयान असं वास्तव आहे ते आपल्या शब्दात ज्या पद्धतीनं पकडतात, म्हणजे जयंत पवारांसारखा अतिशय महत्त्वाचा लेखक त्यांच्याविषयी म्हणतो की या कवीनं एका अख्ख्या शहराचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. तर या कवीची बेधुंद नावाचा पहिला कविता संग्रह 1997 साली प्रकाशित झालेला आहे. त्यांच्या कविता प्रकाशित होण्याचा काळ देखील खूप जर बघितला तर ते किती दीर्घ वेळ घेत आहेत याचा एक अंदाज आपल्याला येतो. त्यानंतरचा दुसरा कविता संग्रह विलग हा 2005 साली आला आणि त्यानंतर 10 वर्षांनी जो मधल्यामध्ये नावाचा कविता संग्रह त्यांचा आला की ज्या कविता संग्रहासाठी आपण त्यांना पंडित आवळीकर पुरस्कार दिलेला आहे. मी गणेश वसईकरांचं शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतरचे महत्त्वाचे कवी
दिनकर मनवर की मानवी जीवनामध्ये कधीही न संपणारी तृष्णा आणि अशा तृष्णेची जी काय मांडणी त्याने आपल्या कवितेमध्ये केलेली आहे ती म्हणजे न शमणारी तृष्णा काय असते आणि तिच्याविषयी कवी कोणत्या भाषेत व्यक्त होत असतो हे त्यांच्या अनेक कविता वाचताना लक्षात येतं. सरांनी ज्या पद्धतीनं त्यांची कविता वाचली त्याच कवितेतल्या पहिल्या ओळी अशा आहेत की सांगण्यासारखे काय आहे आपल्याकडे, सगळंच तर सांगून झालंय आणि बोलणे असं म्हणत कवी एक एक गोष्ट ज्या पद्धतीनं आपल्यासमोर दृश्यात्मक रीतीनं उभा करतो. त्यांची आईवरची कविता वाचताना तर आतून म्हणजे कुणाही संवेदनशील माणसाला त्यांची आई आणि वडिलांवरची जी कविता आहे ती वाचताना 5-10 मिनिटं तरी काहीही न वाचण्याची इच्छा होऊन जाते. महाराष्ट्र शासनाचे ते परिवहन उपायुक्त आहेत. मुंबई शहराचा सर्व परिवहनाचा अधिभार आता ते सांभाळत आहेत. अतिशय मानाच्या आणि महत्त्वाच्या पदावरती काम करत शासनात ते आपली संवेदनशीलता कवितेतून व्यक्त करतायत. दृश्य नसलेल्या दृश्यात हा 2014 साली त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आणि अजूनही बरंच काही या त्यांच्या अलीकडच्या कविता संग्रहाला आपण पंडित आवळीकर हा पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचं विद्यापीठाच्या प्रांगणात मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतरच्या तिसऱ्या पुरस्कार विजेत्या कवयित्री सुप्रिया आवारे यांच्याविषयी आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे की त्या मराठी विभाग शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. पेठ वडगाव हे त्यांचं गाव आणि PhD पदवी पूर्ण केल्यानंतर पोस्ट डॉक्टरेटसाठी त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची फेलोशिप मिळालेली आहे आणि 1960 नंतरच्या मराठी कवितेतील अधिबंध हा त्यांच्या पोस्ट डॉक्टरेटचा विषय आहे आणि अतिशय अभ्यासू संवेदनशील विद्यार्थिनी म्हणून विभागाला त्यांचा नेहमीच आदर राहिलेला आहे. न बांधले जाणाऱ्या घरात या त्यांच्या कविता संग्रहामध्ये त्यांनी स्त्रीची एक वेगळी रूपं, एक वेगळी संवेदनशीलता, एक वेगळी बाजू रेखाटण्याचा अतिशय मनस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला शिवाजी विद्यापीठानं हा जो पुरस्कार जाहीर केला तो स्वीकारल्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानून त्यांचेही विद्यापीठाच्या प्रांगणात मनपूर्वक स्वागत करतो. आणि चौथे कवी ज्यांची ओळख संबंध महाराष्ट्राला आहे याचं कारण ते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या माध्यमातून वावरत आहेत. वाघूर नावाचा त्यांचा दिवाळ्यांक ते गेले अनेक वर्ष एक हाती संपादित करतात आणि त्या वाघूरनं जे काही नाव कमावलेलं आहे संबंध दिवाळ्यांकाच्या विश्वात ते अतिशय कौतुकास्पद आहेत. ते देखील महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामध्ये भाषांतरकर म्हणून कार्यरत आहेत. शेती, शेतकरी, शेतमजूर यांचं एक अभावग्रस्ततेचं जीवन त्याने आपल्या कवितेतून रेखाटलेलं आहे आणि त्यांची देखील कविता महाराष्ट्रातलेच नव्हे तर एकूण देशातल्या अशा अभावग्रस्त एका मोठ्या वर्गाचं जगणं शब्दबद्ध करताना दिसते. त्यांनी ज्या पद्धतीनं त्या वर्गाला आपल्या काव्यकक्षेत घेतलेलं आहे, आपल्या शब्दांमध्ये पकडलेलं आहे, ते वाचून त्यांच्याविषयीची सर्वसामान्य वाचकाची समज तर बदलतेच, पण ही एक मराठी कवितेत नवी कविता अवतरली आहे असंच या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि विद्यापीठाचा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पंडित आवळीकर काव्य पुरस्कार समारंभासाठी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत होईल. मी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सरांना विनंती करत स्वागत करावं. यानंतर मी शिंदे सरांना विनंती करते की या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर PS पाटील सरांचं सरांचे स्वागत करावे. यानंतर या समारंभाचे प्रमुख पाहुणे गवस सरांचे स्वागत करावे. यानंतर मी डॉक्टर नंदकुमार मोरे सरांना विनंती करते की या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले कवी ज्येष्ठ कवी खलील मोमीन सरांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर कवी वजेश सोळणकी सर,
त्याचबरोबर महेश लीला पंडित सर आणि बळवंत जेऊरकर सर यांचंही गुलाब पुष्प देऊन सरांनी स्वागत करावे. धन्यवाद सर. यानंतर पंडित आवळीकर काव्य पुरस्काराच्या वितरण समारंभाकडे आपण वळूया. मी सर्वात प्रथम या काव्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय राजन गवस सरांना विनंती करते की त्यांनी पंडित आवळीकर पुरस्कार सन 2014 साठी माननीय कवी गणेश आत्माराम वसईकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करावं. पंडित आवळीकर पुरस्कार सन 2014-15 साठी पुरस्कार विजेते कवी माननीय गणेश आत्माराम वसईकर यांच्या मधल्यामध्ये या कविता संग्रहासाठी पुरस्काराचे स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुरस्कार पत्र, रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह. धन्यवाद सर. यानंतर मी गवस सरांना विनंती करते की यानंतरचा पंडित आवळीकर काव्य पुरस्कार 2016-17 साठीचे पुरस्कार विजेते मान्यवर कवी दिनकर मनवर सरांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करावं. पंडित आवळीकर काव्य पुरस्कार 2016-17 साठीचा कवी दिनकर मनवर अजूनही बरेच काही या संग्रहासाठी धन्यवाद सर. यानंतर पुढील पुरस्कार वितरण करण्यासाठी मी विनंती करते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर डी शिर्के सरांना. यानंतर पुढील पंडित आवळीकर काव्य पुरस्कार 2018-19 चा पुरस्कार विजेत्या कवयित्री माननीय सुप्रिया आवारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. आणि आदरणीय सरांना मी विनंती करते की त्यांनी सुप्रिया आवारे यांना पंडित आवळीकर काव्य पुरस्कार 2018-19 हा प्रदान करावा. सुप्रिया आवारे यांच्या न बांधल्या जाणाऱ्या घरात या काव्य संग्रहासाठी हा पुरस्कार. धन्यवाद सर. यानंतर पुढील पुरस्कार विजेते आहेत माननीय कवी नामदेव कोळी. पंडित आवळीकर काव्य पुरस्कार 2020 या पुरस्कारासाठी कवी नामदेव कोळी यांच्या काळोखाच्या कविता या काव्य संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद. पुरस्कार विजेत्या कवींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर पंडित आवळीकर काव्य पुरस्कार विजेते कवी माननीय गणेश आत्माराम वसईकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्याचबरोबर आपली कविताही सादर करावी. मी दिसेल ना. माननीय शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी शिर्के सर,
ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस सर आणि उपस्थित सर्व मित्रमैत्रिणी, पंडित आवळीकर पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. मला व्यक्तिशः खूप आनंद झाला, कारण ह्या पुरस्काराचं बऱ्यापैकी नाव आहे आणि हा पुरस्कार मिळाला म्हणजे एका अर्थानं आपण कविता लिहितो ह्याचं एक चीज होतं आणि ते झालेलं आहे अशी माझी व्यक्तिगत भावना आहे. या कविता संग्रहासाठी म्हणजे पुरस्कार समितीची स्थापन झाली आणि परीक्षण समितीचं काम जे केलं नंदकुमार मोरे सर आणि गोविंद काजरेकर यांचाही मी आभारी आहे. तर कवितेसंबंधी मला काय फारसं बोलता येणार नाही, कारण मला असं वाटतं मी कविता म्हणाली, कारण कविता काय आहे किंवा मी कशी कविता लिहितो तर मला वाटतं ते कवितेतनं सगळं बाहेर येईल. त्यामुळे मी कवितेविषयी न बोलता माझी कविता थेट सादर करतो. कवितेचं नाव आहे ओली सुकी. समुद्र खूप लांब आहे पण मासळी बाजार जवळ आहे मला. समुद्र खूप लांब आहे पण मासळी बाजार जवळ आहे मला. मोठ्या माशांच्या दलालांचा इथे वावर नाही. इथे नाही मासे विकणाऱ्या कोळीनीच्या संघाचा अथवा युनियनचा बोर्ड. शहरातल्या फ्लायओव्हर पासून अंतर राखून बसलेल्या कोळीनी पुढ्यात टोपल्यावर फळ्या, त्यावर रचलेली मासळी किनाऱ्यालगतच्या खाडीतून जाळ्याला लागलेली. धुवाधार कोसळणाऱ्या पावसात आता कोणालाही वाटेल सगळं आवरून डोक्यावर टोपल्या घेऊन घराकडे परततील त्या, पण नाही. नगरपालिकेची गाडी आली की उधळ्यासारखी पळापळ. आडोसा घेतील शरणागतासारखा ATM सेंटरजवळ, किराणा मालाच्या दुकानाजवळ किंवा धावत जाऊन फ्लायओव्हर खाली आपापल्या टोपल्या सांभाळी. नगरपालिकेची गाडी झाली पाठमोरी की पुन्हा मांडामांड नशिबाची ओली सुकी करत. गिराईक दबकत चालल्यासारखी बाजारातून महामंदीच्या काळात हिशेबाचे ताळेबंद खिशातल्या खिशात मांडत. बोलणी फिसकटत राहतात, सौदे वरचेवर होतात. त्या मारतात हाका गिराईकांना तेव्हा ऐकू यावी समुद्राची गाज, भिकाऱ्यांचा आवाज नाही. संसाराची रडारड बर्फ मारून कशाला ताजी तबानी ठेवायची. समुद्रात केवढं खारट पाणी, पण त्यातले 2 थेंब पण पापण्यावर टिकू देणार नाही. त्यांना माहिती असतं कसं झटकायचं जाळं. त्या किती वेळ थांबतील, कधी निघतील. सावल्यांचे किंवा उन्हाचे अंदाज घेण्यासाठी त्या नाही बसलेल्या. वेळेचा अंदाज घ्यायला तर नाहीच नाही. काळोखाच्या भरतीत बुडून जातील त्यांचे चेहरे, आवाज, जीवघेणे वास, जेव्हा आपल्याच हद्दीत नाचवतील प्रकाश नगरपालिकेचा इलेक्ट्रिक पोल. मी लहान असताना सुकी मासळी विकायला आलो होतो आईसोबत ह्या शहरात, हेही आठवलं. आता आपोआप आणि उगाचच. मला होडीसारखं नांगरून राहता येणार नाही जास्त वेळ माझ्या खाजगी नव्या नियमानुसार. माझ्या नजरेतली करुणेची तडप थोड्या वेळाने नजरेआड होईल. मासे खरेदी केल्यावर पिशवी सांभाळी घराकडे लागल्या. धन्यवाद सर. 11-11 वाढणाऱ्या शहराला आपल्या शब्दबंधात मांडणारी कविता आपण सादर केली. धन्यवाद. यानंतर पुढील कवी माननीय दिनकर मनवर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत आणि कविता सादर करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर PT शिर्के सर, आमचे ज्येष्ठ गुरुवर्य राजन गवस सर, माझ्यावर सतत प्रेम करणारे रणवीर शिंदे सर, नंदकुमार मोरे सर, माझे सहकारी आणि मित्रांनो, मला हा पुरस्कार दिला तर निश्चितच आनंद आहे. पण मी बऱ्याचदा सरांना बोललो होतो की मला देऊ नका. त्याचं कारणच आहे की नवीन मुलांना द्या असं माझं म्हणणं होतं. पण ते दिला तरी मला खूप आनंद झालेला आहे. मी पंडित
आवडेकर कुटुंबियांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला हा पुरस्कार सन्मानित केलेला आहे. मी कवितेबद्दलचं थोडंसं टिपण वाचतो. माझ्या कवितेबद्दलचं जे मला काही सांगायचं आहे ते मी तुमच्यासमोर सादर करतो. मी कधीतरी कविता लिहीन व कुणीतरी आपल्याला या महाकाय विश्वामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा खेळामध्ये का होईना कवी म्हणून ओळखतील असं मला कधीही वाटलेलं नव्हतं. सुरुवातीच्या काळात मी काही कविता ही काही माझ्या जगण्याची मूलभूत गरज झालेली नव्हती किंवा होऊ शकलेली नव्हती, कारण तोवर माझ्या आत कवितेसाठी आवश्यक असणारं जीवद्रव्य निर्माण झालेलं नसावं. असंही असू शकेल की कवितेसाठी लागणारी भूकच माझ्यात निर्माण झालेली नसेल. आपण सगळे जाणता की या चराचरामध्ये कोणतीही गोष्ट जन्माला येण्यासाठी बीजाची आवश्यकता असते, त्याशिवाय तिचा जन्म संभवत नाही. याच सूत्रानुसार सांगायचे झाल्यास कवितेचा जन्म होण्यासाठी तुमच्या आत तिचं रुजणं, तिचं संगोपन होणं आवश्यक असतं. तात्पर्य असं की जन्मासाठी प्रथम समागम, नंतर गर्भधारणा, गर्भाची वाढ या क्रमाने क्रिया घडत जाऊन त्या गर्भाचे संपूर्ण सजीवामध्ये रूपांतर घडत जाते आणि या सगळ्या क्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक काळही द्यावा लागतो. त्यानंतरच जीव जन्माला येतो. हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडत असतं. अगदी तसंच माझ्या आत काहीसं काळाच्या ओघात कवितेच्या बाबतीत घडत गेलेलं असावं. तसं म्हटलं तर माझ्या आत कवितेसाठी लागणारं आवश्यक बीज, त्याच्या रुजण्यासाठी लागणारी भूमी, पाणी आणि त्यासाठी एकूणच करावी लागणारी मशागत, हे सगळे घटक माझ्या आत होते की नाही आताही मला ठामपणे सांगता येत नाही. पण का कोण जाणे, माझ्या ते कवितेचं बीज पुणेकेकाळी औरंगाबाद शहरामध्ये रुजलं. मग मला कवितेची लागण झाली. मी कधी नव्हे तेवढा या कवितेच्या अधिकाधिक जवळ घेतलेलो. त्याला कारणीभूत अनेक गोष्टी घडल्या असाव्यात. दुःख असेल, वेदना असेल, व्यवस्था विरोध असेल, निकार असेल, या गोष्टी होत्याच. पण त्याही पलीकडे जाऊन विश्वाच्या पोकळीत आपणच आपला आवाज ऐकावा असं काहीतरी असेल. नंतरच्या काही वर्षांमध्ये तरी कवितेची गरजच अधिकच वाढत गेली. मग हळूहळू मी कवितेकडे अधिकच ओढल्या गेलो. त्यामध्ये माझे काही मित्र होते शब्दवेदचे, त्या मित्रांच्या सहकार्याने आणि एकूणच जी अनियतकालिकाची चळवळ होती, मुंबई असेल, कोकणामधले ही सगळे मंडळी असतील, कोल्हापूरकडची मंडळी असतील, या सगळ्या मित्रांमुळे माझ्या कवितेचे बीज अधिक रुजत गेले माझ्या हाताने. मागे वळून पाहताना मला असं जाणवतं की माझा आणि कवितेचा संबंध केवळ भूक आणि भाकर किंवा तहान आणि पाण्यासारखा नाही, किंवा तो परस्परावलंबी नसावा, पण संबंध जगण्यासाठी अपरिहार्य होत गेलेली आहे ही कविता. ही गोष्ट मला कविता केवळ भाषेतील एखादी कृती न राहता ती मला जे काही सांगायचे त्यासाठी एक माध्यम होत गेली. आणि कविता आणि मी आणि कविता आता वेगवेगळी राहिलेली नसून ती माझ्यासाठी जिवंत असण्यासाठी अनिवार्य बनलेली गोष्ट होत चाललेली आहे. मी जर कविता लिहिली नसती तर कदाचित मला जगात कुणी ओळखलं नसतं. कोणताही कवी कविता लिहितो म्हणजे तो त्याच्या आतील मानवी प्रवृत्तीचा शोधच घेत असतो. मी कविता लिहितो, सतत लिहितो, पण ते कुणाला कवी म्हणून ओळखावं मला म्हणून यासाठी लिहित नाही. मीच माझा शोध घेण्यासाठी लिहित असतो. मी लिहितो म्हणजे दुःख निवडण्याचा काही एक मार्ग मला सापडतो का याचा शोध घेण्यासारखं ही कविता लिहिण्याचं काम आहे. ते एक प्रकारचं सर्वसंग परित्याग करून माझ्या पुरता तृष्णेच्या कारणाचा शोध आहे. सरवंटाचं फुलपाखरू होत जातं तसं प्रत्येक कवितेच्या निर्मितीनंतर माझं असणं फुलपाखरू होत जातं. मी अधिकाधिक कवितेच्या जवळ जातो, तसा पृथ्वीवरील चराचराच्या जवळ पण जातो. आणि या जवळ जाण्यामुळे मला मी सहज माणूस म्हणून या पृथ्वीवर जगण्याचा प्रयत्न करीत राहतो. नसता आज मी जो काही कवी म्हणून तुमच्यात वावरतो, कदाचित क्रूर माणूस म्हणून मी अदृश्यपणे तुमच्या सभोवती वावरत राहिलो असतो. शेवटी कविता वाचतो. कवितेचं नाव आहे अंश. कुठल्याही गोष्टी तुझा अंश उरणार नाही अशी व्यवस्था करून ठेव. कशातही उरू नकोस, ना शब्दात, ना भाषेत, ना कोणत्याही दगडात. सगळेच पाश निरर्थक असतात. प्रेमाचे, मित्रत्वाचे, शरीराचे, मनाचे, कुणाच्या कल्पित सहवासाचे. काहीच खरं नसते या मोहमयी जगात. तू जो बोलतो तेही शिल्लक ठेवू नकोस. मिटून टाक तुझ्या सगळ्या पाऊल खुणा.
ज्यावरून तू चालत होता इतके दिवस. जेवढी हवा शोषून घेतली, जेवढेही प्राशन केले पाणी, नको तेवढा काढू घेतला साठवून डोळ्यामध्ये, तेवढे पुरे झाले. आता नको होऊ भुईला भार. आतापर्यंत केलेल्या प्रेमाचा, द्वेषाचा हिशोब मांडण्यात काहीच अर्थ नाही. काहीच खरं नसतं. ना प्रेम, ना विरह, ना दुःख, ना सुख, सगळं निरर्थक आहे जन्म आणि मृत्यूच्या खोल खाई. येणाऱ्या दिवसात वसंत ऋतूचे आगमन होईल. सगळीकडे फुलंच फुलं उगून येतील असं काही घडेल याची काही चिन्ह नाही. सगळीकडे तण उगवून तुझ्या स्वप्नाची माती होत चालली आहे. कसला विद्रोह, राग, संताप, चीड करत बसलायस. मुळच उघडला गेली आहेत तुझी. किती खोल तर ढवळून दुःखाचे तरंग उमटत राहतोस. मनाची स्वरवर होत राहते घडीभर. दुःखानं कळवळतं काळीस, पण कशातच काही बदल घडत नाही. उलट तुझ्याच मनाला काटे बोचत राहतात. हे घर, हे दार, हे अरण्य, हे अंगण, हे आकाश, ह्या नद्या, समुद्र, हे आकाशगंगा निवड तात्पुरती ओल असते हवामानासाठी. तुला त्याही पलीकडचं काहीतरी हवं आहे. तुला त्याही पलीकडचं काहीतरी हवं आहे. ते तुला मिळेलच असं काही तुझ्या सभोवताला उगत नाही. एवढ्या फुलांची बाग वारंवार येते तुझ्या स्वप्नात. ती तर प्रत्यक्षात नसतेच उमलणार कुठेही या पृथ्वीवर. तुझी सगळी स्वप्न जळून खाक होत आहेत. कशाला सशाचं काळीज घेऊन वाहतोयस. कधी ढग पडून फुटेल पाठीवर तुझ्या, त्याचा काही नेम नाही. हे तुझे डोळे फोडून टाक. रक्तमबाड कर तुझं काळीज. जेवढे म्हणून करून घ्यायचे दुःख, तेवढे दुःख करून घे. होरपडून नीट या फुपाट्यात. थकून घे हवं तेवढे शरीराला, मनाला, आणि गिरून जा सगळ्या देहासगट, मनासगट, स्वप्नासगट. जिथे तू जन्माला आलास त्या मातीतही तूनही नष्ट होऊन जा एकदाचा कायमचा. सगळं विसर. विसर भाषा, विसर अक्षर, शब्द, सगळे षडऋतू, सगळे शास्त्र विसर. सगळ्या राग रागिण्या, 64 कला विसर. सगळं तुझं असणं नसणं विसरून जा कायमचं. कुठल्याच गोष्टी तुझा अंश उरू देऊ नकोस. नाही तुझी आठवण उरू दे पाण्याच्या खोल तळाशी. काही कर. अपलोड केलेलं क्लाउड मधलं डिलीट कर. सगळ्या सोशल साईटवरून तुझ्या आठवणी डिलीट कर. कोणत्याही गोष्टीत अंश उरणार नाही. पाना फुला, झाडा झुडपात, चिकन माती अशी व्यवस्था कर. अंशहीन होऊन बीजाचं सुवंट होऊन उडून जा अवकाशाच्या पोकळीत. काहीच अंश उडू देऊ नकोस या मोहनी जगात. सगळेच पास निरर्थक असतात. प्रेमाचे दिवसाचे आपले असणार. धन्यवाद सर. आपल्या काव्य लेखनाचा, जागरूक जाणीवांचा, भावबंधांचा, आपल्यासाठीचं कवितेचं स्थान आपण आपल्या मनोगतातून सांगितलं आणि एक अत्यंत भावगर्भित आशयाची कविताही आपण सादर केली. खूप खूप धन्यवाद. यानंतर पुढील पुरस्कार विजेत्या कवयित्री माननीय सुप्रिया आवारे मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कुलगुरू माननीय DT शिर्के सर, PS पाटील सर, त्याचबरोबर राजन गवस सर, रणजित शिंदे सर, नंदकुमार मोरे सर, मी काय बोलावं हेच मला आता कळत नाही आहे. कारण खूप आनंददायी असा क्षण आहे माझ्यासाठी हा. आजवर विद्यापीठ आणि मराठी विभाग माझं नेहमीच कौतुक करत आलेला आहे. नेहमीच माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी आहे. कारण 2005 पासून जवळजवळ 2014 पर्यंत, 14-15, 2018 पर्यंत मी विभागात होते. त्यामुळं खूप दीर्घ सहवास आहे मला विभागाचा. PhD 2005ला मी MA झाले. त्यानंतर लगेच 2006ला मला PhD साठी DRF मिळाली. त्यानंतर 2011ला माझी DRF संपली. लगेच मला 2012ला मी विश्वनाथ शिंदेच्या एका प्रोजेक्टवर होते. त्यानंतर लगेच मी विभागात मला UGCची फेलोशिप मिळाली S राधाकृष्णन पोस्ट डॉक्टरेटसाठी. त्या अंतर्गत मी जॉईन झाले आणि 3 वर्ष मी परत विभागातच थांबले. त्यामुळे 2018 पर्यंत हा दीर्घ सहवास मला विभागाचा लाभला आणि सतत त्यामुळं मला कौतुक आणि सतत सोबत असायचे सगळेजण. त्यामुळं मला हे खूप आनंददायी आहे माझ्यासाठी. आणि दुसरं म्हणजे मी ज्या कार्यक्रमांमध्ये पुढे होऊन अशी लगबग करायला लागायची, ती लगबग आज माझ्यासाठी होती याचाही खूप मला आनंद वाटतोय. तो आनंद खूप वेगळाच आहे. तर म्हणजे खूप आनंद आहे. शिंदे सर किंवा मोरे सर नेहमी सांगत असतात त्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळत राहिलं. आणि खरं तर हा माझा दुसरा सन्मान आहे असं मी समजते. कारण 2005ला
विभागामध्ये मराठी काव्यलेखन स्पर्धा घेतली होती आणि त्यावेळेला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. ते माझं पहिलं बक्षीस आणि ते मला ग्रेसच्या हस्ते मिळालं होतं. म्हणजे खूप मोठा क्षण होता. आणि आज गवस सरांच्या हस्ते दोघांच्याही दिसण्यात खूप साम्य आहे. आणि दोघंही मराठीतील खूप ग्रेट साहित्यिक आहेत. आणि मग त्यामुळं तो हे एक आनंदाचा माझ्यासाठी खूप मोठा भाग आहे. आणि हे माझ्या विद्यापीठाच्या प्रांगणात मला हा सन्मान होतोय, त्याबद्दल मी विद्यापीठाची तर नेहमीच ऋणी राहीन. त्याचबरोबर आज माझे इथं कुटुंबीय उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या पुस्तकाचं चित्र मुखपृष्ठ करून देणारे चित्रकार संपत नायकवडी आहेत. त्याचबरोबर अनेक मित्र जे मला नेहमी ऊर्जा देतात, माझ्या सुखात दुःखात सामील असतात ते. आणि विशेष म्हणजे आमच्या मराठी विभागाचे अनेक भावी कवी इथं उपस्थित आहेत. त्यामुळं तेही माझ्या आनंदात सहभागी होत आहेत. हेही खूप छान वाटते मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी PhD साठी ज्या कवींचा अभ्यास करत होते, वर्जे सोलंकी असतील, गणेश वसईकर किंवा दिनकर मरमर माझे आवडते कवी, आज त्यांना इथं त्यांच्यासोबत हा सन्मान स्वीकारताना तर मला खूप आनंद होते. त्यांना भेटून बलवंत जेऊरकर असतील, खूपच बरं वाटते, छान वाटते. म्हणजे एक मुठभर मांस माझ्या अंगावर चढलेला आहे ह्या सगळ्या वातावरणामुळं. त्यामुळं हा एक खूप चांगला माझ्यासाठी क्षण आहे. त्याचबरोबर आज माझी जी कवी म्हणून ओळख आहे किंवा ज्यांच्यामुळं मी आज कविता लिहायला लागले, कविता शिकले, ते माझे काव्याचे गुरु डॉक्टर गोपाळ गावडे सर इथं आहेत. त्यामुळं ते नसते तर आज मी कवी नसते, ही एक माझी सरळ माझं विधान आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं मी कविता समजून घेतली, कारण मला असं वाटतं जर तुम्हाला चांगला कवी बनायचं असेल तर तुम्हाला निव्वळ कवींशी ओळख होऊन उपयोगाचं नाहीये, तर ती कविता समजून घेता आली पाहिजे. आणि सुदैवानं आम्ही ज्या काळामध्ये MA करत होतो त्या काळामध्ये हिमांशू स्मार्ट विभागामध्ये होते आणि त्यांनी खूप छान कवितेशी आमची ओळख करून दिली. त्यामुळं तो म्हणजे महावीर कॉलेजच्या प्रांगणातून एका खूप चांगल्या MA साठी मी प्रांगणात आले विभागाच्या, आणि तिथे खूप चांगले शिक्षक भेटले. त्यामुळं माझी जी समृद्ध बुद्धीनं जे समृद्ध होणं आहे किंवा जगण्याचा एक जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो विभागानं नेहमी विकसित केलेला आहे. विभागाचं हे श्रेय प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातून कोणीही नाकारू शकत नाही, कारण नेहमीच मराठी विभाग हा समृद्ध आहे आमचा, असंच मी म्हणते. तर त्यामुळं कविता फुलत गेली माझी. आणि मग नंतर एका चांगल्या कवींशी ओळख झाली विभागामुळे. चांगले कवींना आम्ही प्रत्यक्षात भेटलो, जे कोणत्याही साध्या कॉलेजला शक्य झालं नसतं, पण आम्हाला ते शक्य झालं. ग्रेसला भेटणं एवढं सोपं नव्हतं, पण ग्रेसला आम्ही भेटलो, त्यांचं ऐकलं, त्यांच्याशी वावरलो एक दिवसभर, तर ते खूप अनुभव वेगळा होता. आमच्या मराठीतल्या अनेक ज्या कवयित्री आहेत त्या मी तर म्हणते आज मला हा पुरस्कार जो मिळालेला आहे, माझा सन्मान होत आहे, तर त्या सगळ्या कवयित्रींचं मी एक प्रतिनिधित्व करते. कारण आज माझी जर त्यांच्याशी ओळख झाली नसती, त्यांची कविता जर मी समजून घेतली नसती, तर आज हे मला कवी म्हणून उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांचं सगळ्यांचंच मी इथं प्रतिनिधित्व करते आहे. त्याचबरोबर मनवर सर म्हणाले ते अगदी खरं आहे की कविता ही एक जगण्याची गोष्ट आहे. हा आपल्याशी एक संवाद आहे. मलाही माझं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं कवितेचं, त्यावेळी असंच वाटलं की आपण उगाचच प्रकाशित केलं, कारण इतकं आम्ही म्हणजे कवितांनी इतकी दोघी अशा काही वाटलं की इतका असा आतला संवाद आहे तो माझा, खूप आतला संवाद, जे मी माझ्या घरच्यांशी बोलू शकत नाही, मित्रमैत्रिणींशी बोलू शकत नाही, माझं आतलं दुःख जे ओपन करू शकत नाही मी. कारण आज एखादं दुःख ओपन करणं म्हणजे असं चिरफाड केल्यासारखं वाटतं, काही वेळेला आपल्याच माणसांच्या समोर चिरफाड केल्यासारखं वाटतं, कारण कोण कसा अर्थ घेते सांगू शकत नाही. तर त्यामुळं तो एक संवाद मी ओपन केला, ह्याच्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटलं. पण नंतर रणधीर सरांनी माझ्या पुस्तकाचं एक खूप छान विवेचन केलं आणि म्हटलं, अरे वा, आपण एवढं चांगलं लिहितोय का, आपल्याला एवढं चांगलं बघण्याची दृष्टी आहे का, असं वाटलं आणि बरं वाटलं. पण हा सगळा संवाद जो आहे तो असाच पुढेही चालू राहील निश्चितच, आणि आपल्या सर्वांचं कौतुक नेहमीच मला मिळत राहील एवढं
मी व्यक्त करते माझा विश्वास आणि एक कविता वाचून दाखवते तुम्हाला. कविता दीर्घ आहे, त्यातला एक छोटासा तुकडा वाचून दाखवते. कवितेचं नाव आहे आजी. म्हाताऱ्या आजा हळूहळू चालतात, पायाखालच्या मुंगीची सुद्धा काळजी करतात, डोक्याला हात लावून बसतात, जमिनीकडे बघत एखादी मुंगी मेली का पाहत, आपल्याच धापलणाऱ्या हृदयाशी गुजगोष्टी करत राहतात. चालताना बसताना तोंडात त्यांच्या कसलं च्युइंगम आहे कुणास ठाऊक. टुकू बघणाऱ्या पोरांनाही अजून काही त्याचा पत्ता लागलेला नाही. ती नुसतीच बघत असतात. पोरं आजीच्या टेहळणीवर बसून असतात. बॉबी डॉल सारखी लांब लचक आजीची मान कधी कधी थांबते. बारीक डोळ्यांनी नजर चुकवून आजाची लिहू घेतात. सारखं सारखं दाणं टिपून मान कशी दुखत नाही यांची. या खेळण्यातल्या दाणं टिपणाऱ्या कोंबडीची आजीची मान पकडणार तर नाही ना. पोरं भिवून गार चकित सतत टेहळणीवर. आजीला तेवढी सोबत मिळते. आजीला टुकू बघत बसणारी पोरं. काकणं कोपरात गेलेल्या सापड्याचा हात पायात डोकं घेऊन बसलेली आजी. डोळ्याच्या पांढऱ्या गोट्या धुवून 2 दात वासून हसते. काय बघता म्हणते. पोरं टरकतात. क्षणभर 2 पावलं ढुंगण मागं सरकवतात. बेडूक उडी मारत हाफ पॅन्टीतली पोरं मॅडसारखी पळत सुटतात. पोरांच्या पायातल्या धुळीत आजी बसून राहते. दाट धुकं सरल्यावर पाराचं झाड दिसावं तशी आजी. आजी रोबोट सारखी आपली बोटं टेकवून उभी राहते. शहाण्या पोरासारखं व्यवस्थित चप्पल घालते. हळूहळू आजी मागच्या पावलाला पुढच्या पावलाचा आधार देत पायाच्या काड्या टेकवत जाते. कितीतरी वेळ आजी चालतच असते. कंटाळा येऊपर्यंत मी पाहत राहते. घडघडीत चोळीतनं आणि झिरझिरीत पातळातनं डोकावणाऱ्या पाठीच्या मण्यांची माळ माझ्या डोळ्यात रुतवून ती चालतच असते. तिच्या हातातल्या नक्षीदार चमचमत्या बांगड्यांवर अपार मायेनं कातडं लोळण घेतं. आजी कातड्यावरची माया सोडवत माया जोडत जाते. धन्यवाद सुप्रिया मॅडम. काव्यलेखन प्रवासातील आठवणी आणि अनुभव आपण आपल्या मनोगतातून सांगितलं. धन्यवाद. यानंतर पुढील काव्य पुरस्कार विजेते कवी नामदेव कोळी सरांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. आदरणीय कुलगुरू महोदय, डॉक्टर शिर्के सर, डॉक्टर राजन गवस सर, पुरस्कारार्थी कवी दिनकर मनवर सर, गणेश वसईकर सर, सुप्रिया नाईक, इथं या सभागृहात उपस्थित माझे आवडते कवी वर्चस सोलंकी, महेश लीला पंडित, खलील मोमीन सर, बलवंत जेवरकर, डॉक्टर पवार सर, तेजस चव्हाण, प्रमोद चांदेकर हे माझे मित्रही आले. सर्वांना नमस्कार. गणेश वसईकर जे बोलले की कवीने बोलू नये, कवीने फक्त कविता लिहावी, त्याची कविताच बोलली पाहिजे, याही मताचा मी आहे. तरी ह्या पुरस्काराचं महत्त्व माझ्या तरी आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या माझ्या काळोखाच्या कविता या संग्रहाला मिळालेला हा पहिला सन्मान आहे. आणि पुरस्कार कोणती संस्था देते त्यावरही त्या पुरस्काराचं मोल अवलंबून आहे. आता या मराठी साहित्यामध्ये कोल्हापूर हे मराठी साहित्याचं केंद्र आहे असं कोणी नाकारणार नाही. कारण गवस सरांसारखी मोठी माणसं या कोल्हापुराच्या परिक्षेत्रात इथल्या अनेक लिहित्या हातांना त्यांनी घडवलं आहे. त्याचीच परंपरा सांभाळत शिंदे सर आहेत, मोरे सर आहेत. तर अशी ही जाणती माणसं जी स्वतः साहित्यामध्ये मोठं योगदान देणारी आहेत, त्यांनी हा पुरस्कार दिला आहे. आवडीकर कुटुंबीय आहेत, त्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि मी जी कविता लिहिली, शेतमजूर हा असा दुर्लक्षित घटक आहे, कृषी संस्कृतीतला अतिशय महत्त्वाचा घटक असूनही मराठी साहित्यामध्ये त्याला फारसा त्यांच्या वेदनांना वाचा फोडली गेली नव्हती. मी स्वतः त्या शेतमजूर कुटुंबातून येऊन मी त्यांच्या दुःखांना कवितेत शब्दबद्ध केलं आहे. आणि
म्हणून हा सन्मान त्या अलक्षित समूहाचा आहे असं मी समजतो आणि माझी ही जबाबदारी वाढवणारा हा सन्मान आहे. कवितेला एक मान्यता देणारा सन्मान आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि कविता वाचतो. कवितेचं शीर्षक आहे शेतमजुराच्या पोरी. अकाली शहाणे होतात शेतमजुराच्या पोरी, पाटी दप्तराच्या वयात येते डोक्यावर शेणाची पाटी. त्या नाही धरत हे का पार्लर बिर्लरचा, त्या घासून काढतात घसंड्याने आपली कातडी. खेळण्यांसाठी नाही रुसत आणि टाळूही शकत नाही विडे खुरप्यांना. त्यांना नसतात आवडीनिवडी, मेलेलं असतं त्यांचं भुकेचं 6वं इंद्रिय. परकऱ्या पोरी उजवतात अचानक, पिवळे होतात हात अजाणतेपणीच. दुपारच्या सावल्या विराव्यात पावलात, इतका अलगद पसरतो काळोख त्यांच्या जगण्यात. बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायला घरघर. बालपण हरवलेल्या पोरी विसरतात खेळायला घरघर. त्यांना कुठे वेळ स्वतःसाठी, त्यांच्या जिंदगीलाच लागलीये घरघर. दिवाळी आखाजी पंचमीला उजडवून टाकतात बापाचं माती घर. उद्ध्वस्त स्वप्नांची डागडुजी करून त्या उडून जाता भुरकन. त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोरी मजुराच्या घरात. त्यांना माहीत असतं सूत्र मजुराच्या पोरी मजुराच्या घरात. म्हणून त्या उडत नाहीत हवेत, जन्मभर भटकत राहतात सुखाच्या शोधात. शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा. शेतमजुराच्या पोरी गरीब गाई बिनबोभाट आपलासा करतात अनोळखी खुंटा. स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा, दिवसाचा रात्र करत भोगतात आपली जन्मठेप. नांगरटीत वेचतात धसकाशा, कपाशीची बोंड काढत होतात बेजार. अनाजाच्या टोपल्या उफणताना विनवतात वाऱ्याला, मालकाचं पीक फुलावं म्हणून करतात पावसाला अर्जवर. वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं गाणं. वाटेतले निखारे पायदळी तुडवत त्या गात असतात सावलीचं गाणं. साशे बंदी होक्यावर माती होईस्तर बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी. बिनघोर राबत असतात शेतमजुराच्या पोरी. धन्यवाद सर. समाज व्यवस्थेच्या अत्यंत शेवटच्या घटकाचं जगणं ही वेदना मांडणारी कविता आपण सादर केली. धन्यवाद. यानंतर या समारंभासाठी उपस्थित शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील सर आपलं मनोगत व्यक्त करतील. मराठी अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभ, या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के सर, माननीय राजन गवस सर, प्राध्यापक रणधीर शिंदे सर, प्राध्यापक नंदकुमार मोरे सर, इतर सर्व आदरणीय ज्येष्ठ कविवर्य आणि आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे गुणवान कवी. आजचा जो हा पुरस्कार वितरण समारंभ आहे तो माझ्या दृष्टीने एक पर्वणीच आहे असं मला वाटलं. आणि हा पुरस्कार मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं मी आणि शिर्के सर पहिल्याच दिवशी मराठी अधिविभागाला भेट दिली आणि त्या दिवशी सुरुवात झाली आपल्या पंधरवड्याची आणि आज शेवट होतोय. आणि या 15 दिवसामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम आपल्या विभागामार्फत घेतले आणि मला वाटते हा जो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे खऱ्या अर्थानं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केलेला आहे. विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. इतकंच नव्हे तर समाजातील विविध घटकांना आपण सामावून घेतलेला आहे आणि त्या समाजातील इतर घटकांचा सुद्धा मराठी संवर्धनासाठी कसा फायदा होईल किंवा कशा पद्धतीनं आपल्याला मराठी भाषा संवर्धित करता येईल हे आपण पाहिलं.
आणि मी फिजिक्स डिपार्टमेंटचा अधिविभाग प्रमुख म्हणून काम करत असताना सायन्स या विषयामध्ये माझं सर्व ज्ञान असत असताना सर्व साधारणपणे आपण कविता काव्य याच्याशी जास्त संबंध आलेला नाही बऱ्याच ठिकाणी. फक्त आम्ही वाचन आणि कधीतरी रेअरली म्हणजे दुर्मिळपणे मी काव्य म्हणजे काय असते हे थोडंसं ऐकलं होतं. न पेक्षा मी 11वी आणि 12वीमध्ये असताना आम्हाला खूप चांगले एक प्राध्यापक शिकवायला होते मराठी, दिलीप परदेशी, आणि त्यांनी एक खूप चांगलं नाटक लिहिलेलं होतं त्यावेळी, काळोख देत हुंकार. आणि त्या प्रत्येक मराठीच्या तासासाठी ते यायचे आणि तासाला आल्यानंतर ते त्यांच्या नाटकाचं सर्व वर्णन करायचे, नाटकाची पूर्ण गोष्ट आम्हाला सांगत असायची. आणि ते सांगताना आम्ही इतके दिग्मूढ व्हायचो सगळे विद्यार्थी, आणि मराठी भाषा खूपच आवडायला लागली. आणि मग आम्हाला लक्षात आलं की मराठी भाषा किंवा कोणताही विषय आवडायचा असेल तर त्यामध्ये प्राध्यापकाचं जे एक्सपर्टाईज आहे, ज्या पद्धतीनं प्राध्यापक एखादा विषय शिकवतो ते खूपच महत्त्वाचं आहे. आणि आजपर्यंत माझे दिलीप परदेशी सर एक हिरो म्हणून राहिलेले आहेत, पण कालांतरानं आम्ही सायन्सकडे वळल्यानंतर मराठीचा थोडाफार संपर्क कमी झाला. मराठी ही बोलीभाषा ठीक आहे, आपण बऱ्याच वेळा वापरतो, पण लिखाण असेल, मराठी भाषेतलं एखादा निबंध असेल, एखादी गोष्ट असेल, एखादी कादंबरी असेल किंवा कविता असेल, माझ्या सामान्य ज्ञानानुसार कविता लिहिणं खूपच अवघड आहे. पण आज जे 4 आपण पुरस्कार विजेते इथं निवडलेले आहेत, मान्य दिनकर मनवर सर, नामदेव कोळी सर, गणेश वसईकर आणि सुप्रिया आवारे मॅडम, आणि ज्या पद्धतीनं आज काही कविता किंवा त्यांचे काही अनुभव विषद केले, त्यावरून मला खूपच छान वाटलं. कारण कवितेतून अतिशय कमी शब्दामध्ये ज्या आपल्या मनातील व्यथा आणि कथा कशा इफेक्टिव्हली सादर करता येतात हे मला लक्षात आलं, आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे. ओली सुकी या कवितेतून अतिशय चांगलं असं तुम्ही काव्य लेखन केलेलं आहे. आणि तुम्ही आता जे ओली सुकीच्या मार्फत तुम्ही जे कविता काव्य वाचन केलेलं आहे, त्यातून एक चांगला समाजाभिमुख असा प्रश्न तुम्ही घेतलेला आहे, आणि समाजाची कशी प्रगती होते हा अतिशय चांगला विषय आपण घेतलेला आहे. तसेच मनवर सरांनी जे सांगितलं की मीच माझा शोध घेण्यासाठी कविता लिहितो, हे त्यांचं जे भाषणामधील एक वाक्य मला खूप भावलेलं आहे की मीच माझा शोध घेण्यासाठी कविता लिहितो. कविता लिहिण्यामागील भूमिका आपली वेगवेगळी असू शकते. काही लोकांना पॅशन असते, काही लोकांना छंद असेल, पण हे जे स्वतःच व्यक्त होणं, हे कवितेतून व्यक्त होणं अतिशय मला भावलेलं आहे. मला वाटते बरेचसे कवी, ज्येष्ठ कवी असतील, नामवंत कवी असतील, ते स्वतःमधले अंतर्गत विचार कवितेतून साकार करणं खूपच अवघड असतं, आणि नेमका तोच चांगला सुवर्णमध्य सरांनी साधलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा जो एक उपमा दिली होती सुरवंटापासून फुलपाखरू होत जाण्याची, ही मला खूप त्यांच्या कवितेच्या आशयानुसार आवडली. तसेच मला वाटतं त्यांनी अंश या कवितेवर जे भाष्य केलं किंवा कविता वाचन केलं, भावगर्भित असं त्यांची ही कविता होती, खूपच चांगली. त्यानंतर आवारे मॅडमनी सुद्धा त्यांचं ग्रेस भेट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने निषेध केले, आणि त्यांचा जो मराठी अधिविभागाबरोबर जो गेल्या 10-12 वर्षापासूनचा सहवास आहे, पोस्ट डॉक्टरेट तुम्ही मराठी भाषेत करत आहात, तसेच मराठीतले प्राध्यापक रणधीर शिंदे सर, नंदकुमार मोरे सर सतत आपल्याला प्रोत्साहित करत असतात, आणि मराठी भाषेतून किंवा कवितेतील एक नवीन आयाम तुम्हाला त्याची ओळख करून देतात. आणि तुमची सुद्धा आजी नावाची जी कविता तुम्ही वाचन केली, ती मला वाटते की अतिसूक्ष्म निरीक्षण तुम्ही केलेलं आहे. आणि कविता जर आपल्याला एखादी इफेक्टिव्हली करायची असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं करायची असेल, तर कवीमध्ये ते सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती असावी लागते, आणि नुसतंच निरीक्षण नाही तर एखाद्या चांगल्या शब्दामध्ये ते बद्ध करावी लागते असं मला वाटतं. ते तुमच्या कवितेतून मला जाणवलं. नामदेव कोळी सरांनी तर अतिशय सगळ्यात कैद केली असं मला वाटतं. प्रत्येकाच्या इथं जे बसलेले होते सर्वांना ती कविता भावली, आणि मजुरांच्या मुली किंवा पोरी असं तुमचं टायटल आहे,
अगदी दुःखानं शब्दबद्ध केले तुम्ही, अगदी समाजोन्मुख अशा प्रश्नाला हात घातलेला आहे. आणि नुसताच हात घातलेला आहे की प्रत्येक माणसाला कळवळा येईल, प्रत्येक माणसाला त्याचं दुःख वाटेल इतक्या इफेक्टिव्हली तुम्ही ती मांडलेली आहे. मला तर माझ्याकडे तर शब्दच नाहीत. तुम्ही जी जी कविता आज केलेली आहे आणि जी तुम्ही सादर केली आहे, माझ्याकडे तर शब्द नाही. कदाचित राजन गवस सर अधिक चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करू शकतील. तर या निमित्तानं मला परत इथं आमंत्रित केल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि जे आज गुणवान कवींचा आपण जो सन्मान केलेला आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं, त्यांना सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. अत्यंत विवेचक असं मनोगत आपण व्यक्त केलं. यानंतर या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक माननीय राजन गवस सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय शिर्के सर, कुलगुरू पाटील सर, ज्यांना पुरस्कार मिळाला ते आमचे मित्र दिनकर मनवार, गणेश वसईकर, नामदेव कोळी, सुप्रिया वारे. खास या कार्यक्रमासाठी खलील इथं दिसतात हे आश्चर्य आहे. सर खलील मोमीन हे आमच्या मराठीतले गेल्या बऱ्याच वर्षापासून चांगली कविता लिहिणारे आणि अतिशय दूर राहणारे या सगळ्या प्रसिद्धी वगैरे पासून. या सभागृहात त्यांना बघितल्यानंतर मला बरं वाटलं. या कार्यक्रमासाठी खास वर्जेश आहे. वर्जेश सोळंकी मराठीतला महत्वाचा कवी, महेश विला पंडित, जीवूरकर आहेत. आमच्या मराठी विभागाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही हक्कानं ज्यांना हाक मारत होतो ते अवनीश पाटील आणि प्रकाश पवार सर. आपण सर्वजण जमलो आहोत ते पंडित आवळीकर पुरस्काराच्या वितरणासाठी. मित्र, हा पुरस्कार सुरू व्हावा म्हणून ऑफिसशी बरंच भांडण केलेलं होतं. म्हणजे मध्यंतरी या पुरस्काराचे कागदच सापडत नव्हते. हा कुठून आला, कुठं गेला, ह्याचा निधी कुठं जमा आहे. आणि महत्प्रयासानं हे सगळं शोधल्यानंतर बरं झालं एकाच वर्षी हे 4 पुरस्कार आपल्याला देता आले. याचं कारण असं आहे की ज्यावेळी पंडित आवळीकर सर निवृत्त झाले आणि त्यांची काहीतरी फंड ग्रॅच्युइटी मिळाली आणि त्यांचं घर जे आवळीचं होतं त्या आवळीचं घर एका सार्वजनिक वाचनालयाला द्यायचा त्यांचा विचार होता. आणि त्यावेळी मी गारगोटीत होतो. तिथं तुकाराम गडकरी नावाचे एक प्राथमिक शिक्षक होते आणि त्या प्राथमिक शिक्षकांना त्यांनी माझ्याकडे पाठवून दिलं की हे माझं घर आता आपण इथल्या आवळीच्या वाचनालयाला देऊ. आणि त्यावेळी त्याने आपल्या फंड ग्रॅच्युइटीचा हिशेब मांडलेला होता आणि ते म्हणाले की मला शिवाजी विद्यापीठाला काही रक्कम द्यायची आहे की ज्यातून काव्य पुरस्कार सुरू करायचा. ते स्वतः ही रक्कम आपल्याकडे देऊन गेलेले होते या विद्यापीठामध्ये. हेतू असा होता की ते आयुष्यभर समीक्षा लिहित गेले. पण आवळीकर सर मुळात कवी होते. त्यांचे 2 कविता संग्रह प्रसिद्ध झाले. तर ते मला त्यावेळी पण म्हणालेले होते की अरे माझ्या आयुष्यातून कविता निसटून गेली, पण ज्याने आयुष्यभर कविता आपल्या सोबत ठेवलेली आहे अशा कवीला मी किमान फुल ना फुलाची पाकळी माझ्यातर्फे त्याला प्रोत्साहन म्हणून द्यावं म्हणून ह्या पुरस्काराची रक्कम त्याने ठेवली. म्हणजे आजच्या जमान्यात ती रक्कम फार आहे अशातला भाग नाही, नगण्य. म्हणजे समजा की वर्जेशला सांगितलं असतं की बाबा रक्कम अशी आहे तर तो आधीच म्हणला असता ह्या तुझे 10,000 घाल. मुळात पुरस्काराची गरज कवीला नसते. पुरस्काराची गरज ही त्या त्या व्यवस्थेला, संस्थेला असते. कारण कवी असणं हीच मुळात थोर गोष्ट आहे.
आणि तेही आयुष्यभर कवी असणं. आपण असा विचार करूया की आयुष्यभर एका धुंदीत आपली सगळी मनस्थिती द्रव ठेवायची आणि द्रव मनस्थिती शिवाय आपल्याला कविता सुचणं अशक्य असतं. आपण गद्यप्राय जगत असतो रोजच्या जगण्याचे, आपल्या घरादाराचे, आपल्या कार्यालयाचे व्याप ताप सांभाळता सांभाळता आपण गद्य गद्य म्हणता म्हणता दगड झालेलो असतो. दगडाला कविता नाही लिहिता येत. या माणसांचं मला खूप कौतुक आहे की ही बिचारी आयुष्यभर ही द्रव मानसिकता सांभाळत सळसळत राहील आणि मग त्यांना कुठेतरी शब्द सापडतात, ते लिहितात आणि तुम्हा आम्हाला जगण्याची प्रेरणा देणारी कविता ते आमच्यापर्यंत आणून सोडतात. कविता काय असते, म्हणजे कविता काय असते असा प्रश्न उपस्थित केला की त्याचं सरळ उत्तर असं असतं की कविता म्हणजे अक्षरात वाहणारे वारे असते. म्हणजे हे कुणाला दिसतं, कुणाला सापडतं, कुणाला वाटतं फक्त वारा आहे. या वाऱ्याला मुठीत नाही पकडता येत, चिमटीत नाही पकडता येत, या वाऱ्याला अडवता येत नाही, या वाऱ्याला सांगता येत नाही. हे वारं हे लोक आपल्या शब्दातून असं अडवत तिडवत फिरू देतात. मोठे लोक आहेत म्हणजे यातल्या प्रत्येकाचा शब्द आणि शब्द मी वाचलेले. म्हणजे याने सुद्धा जितक्या वेळा वाचला नसेल तितक्या वेळा मी दिनकरची कविता वाचलेली. काय हे सगळं मी वाचतो, का वाचावं असं वाटतं, तर याने जे अक्षरात पसरलेलं वारं असतं त्या वाऱ्याची एखादी झुळूक आपल्या आत पसरावी आणि जगणं समृद्ध व्हावं. का दिनकरची प्रत्येक मध्ये दिनकरच्या कवितेवर वाद झाला. महाराष्ट्रभर मी म्हणत होतो की अरे बाबा ही कविता करण्या इतका जर आपला समाज प्रगल्भ झाला नसेल तर अशा समाजाला कवीविषयी बोलणं आणि कवितेविषयी बोलण्याचा काही अधिकार नाही. म्हणजे नामदेवच्या कवितेमध्ये बाप येतो, म्हणजे त्याच्या अख्ख्या संग्रहातल्या सगळ्या कवितेतल्या महत्वाची कविता ही बाप आहे. म्हणजे बापाविषयीच्या कविता आहे. म्हणजे आईविषयी बऱ्याच कविता आपण वाचल्या ऐकल्या, पण हा बाप कवितेत जो सापडतो किंवा गणेशच्या कवितेमध्ये एक शहर जे असं गुंतागुंत करून आपल्या मेंदूचा कब्जा घेतं, हे सगळं वेगळं आहे. या कवींना आमच्या विद्यापीठानं शिर्के सर तुम्ही यांना सन्मानित केला, हे मला खूप बरं वाटलं. मला शिर्के सर हेच एक कविता आहे. हे सोपं नाही कविता असणं सुद्धा, आयुष्यभर निष्कलंक राहणं आणि आपण आहोत याची जाणीवही कुणाला न करून देता आपण असणं म्हणजे कविता असणं. म्हणून मी म्हणालो की ती कविता आहे. हे सगळा योग जमावा लागतो. मित्र हा योग जमला. तुम्ही हा दिनकर मनोहर म्हणाले की मला नको होता पुरस्कार. कवीला पुरस्काराची गरजच नसते. सगळ्यात भारी काय आहे, एक एसटी महामंडळ, एक LIC, एक भाषांतराचं ऑफिस आहे आणि बिचारी अजून नोकरी शोधते. अशा लोकांसोबत आपल्याला 1-2 क्षण काढता आले, त्यांच्या असण्याचा वारा आपल्या भोवती फिरतो आहे, ती किती समृद्ध करणारी आपल्याला वाढवणारी गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. उपस्थितांना धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद सर. कवींच्या कवितेत फिरणाऱ्या वाऱ्याचा रोख आणि ती झुळूक आपण आपल्या सर्वांना उलगडून दाखवली. धन्यवाद. यानंतर या समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर DT शिर्के सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई
यांच्या संयुक्त विद्यमानं गेले 15 दिवस मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे आणि त्याचा सांगता समारंभ असं सुद्धा म्हणायला हरकत नाही किंवा पंडित आवळीकर काव्य पुरस्कारच्या निमित्तानं आपण एकत्र आलो असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. मुख्य समारंभ आहे तो पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभ. या समारंभाला उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक ज्यांचं बोलणं खरं म्हणजे साहित्यिकाचं बोलणं झालं तर दुसऱ्या कोणी बोलायचं नसतं, पण अध्यक्ष ही औपचारिकता म्हणून मी बोलतो. कधी तसंच कानात साठवून कार्यक्रम संपावा असं वाटत असते. ते आमचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक राजन गवस, मराठी या विभाग प्रमुखचे विभाग प्रमुख प्राध्यापक रणजित शिंदे, डॉक्टर नंदकुमार मोरे, माझे सहकारी प्राध्यापक PS पाटील, ज्यांनी नाही नाही म्हणत समीक्षकाचं काम करणार आणि मराठी या विभागाच्या म्हणजे त्यांचं जे काही प्रेम सर्वांच्यावर असतं त्या प्रेमाचा दाखला म्हणून असेल किंवा काही ज्येष्ठ साहित्यिक इथं आपल्या उपस्थित आहेत. मोमीन सर आहेत, सोळंकी सर आहेत, पंडित आहेत, जेवळकर आहेत आणि मराठी अधिविभागाने इतर अधिविभाग मला काही अजून कळत नाही की कसं काही ती रसायन जुळलेलं आहे. चांगलं पवार सर असतील किंवा आज पंकज पवार पण आहेत आपल्याकडे, म्हणजे परत जीवरसायनशास्त्र अरे वा, मला माहित नव्हते. ज्यांचा सन्मान होतोय असे गणेश वसईकर आहे, मंगवर सुप्रिया आवारे आणि आमचे कोळी. गेले मला वाटते 1 तासापेक्षा जास्त आपण एक वेगळ्या विश्वात आहे असं मला वाटतं, कवींच्या विश्वात आहे. सर इतकं बोललेत की आता ते वारं कोणकोणत्या प्रकारचं वारं आपल्यामध्ये फिरलंय याचं विश्लेषण करणं सुद्धा अतिशय अवघड आहे. पाटील सर ज्या पद्धतीनं बोलले त्याच्यामध्ये ही मंडळी आपल्या विश्वात असते, त्यांचं विश्व ठरलेलं आहे आणि त्या विश्वामध्ये त्यांना कोणी झाकलेलं चालत नाही, पाहिलेलं चालत नाही आणि ते दुसऱ्या कोणाला आतमध्ये येऊ देत नाहीत असं एक माझं मत. आणि मग त्या विश्वात ज्या ज्या गोष्टी घडतात, ज्या ज्या भावनांना त्यांना असं वाटतं की या प्रकट कराव्या, व्यक्त कराव्यात, या सगळ्या भावना ते त्या शब्दबद्ध करतात आणि कमीत कमी शब्दांमध्ये लिहितात. सर म्हणले की गद्य आणि पद्य यामध्ये गद्य म्हणजे दगड, पण त्यांचा साहित्याचा जराशी संबंध असतो. त्याच्या पलीकडे जे ते आम्ही लोक आहेत तिथे आम्ही गद्यात पण नाही, पद्यात पण नाही. मग आता दगडापेक्षा किती काय त्या विश्वात आम्ही परंतु आम्हाला सुद्धा मला वाटतं या कवी विश्वानं थोडंसं मऊ केलेलं आहे असं म्हणतो. सुप्रिया ज्या बोलल्या की त्यांचा पहिला सन्मान हा कवी ग्रेस यांनी केला आणि आजचा सन्मान साहित्यिक गवस यांनी केला. मला वाटतं मी निर्णय बरोबर घेतला कारण ग्रेस टू गवस हा प्रवास त्यांच्या आयुष्यातला मोठा सन्मानाचा मला असं वाटतं. खरं आहे म्हणजे एखादं साहित्य आपण निर्माण करतो, त्याची उत्पत्ती होते आणि ते कुठल्या तरी दर्जाला पात्र ठरतं. मगाशी एक कवी बोलले की पुरस्कार कुणी दिला याच्यावर बरंचसं अवलंबून असतं, म्हणजे सन्मान कुणी केला याच्यावर सुद्धा काही गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. त्यामुळे ह्या सन्मानामुळं गणेश बोलले की जबाबदारी पण वाढली, पण जबाबदारी तर वाढेलच, ती नेहमी वाढत असते, पण मला ती प्रेरणा फार मोठी आता आपल्याला मिळाली असं गवस सरांनी आपला सन्मान केला. पंडित आवळीकर यांच्या नावाने जो सन्मान दिला तो आपल्याला सन्मान मिळाला. त्यामुळं तुमच्या कवीच्या विश्वामध्ये आणखी चांगल्या काही घटना घडणार आणि अतिशय चांगलं काव्य आपल्याकडनं प्रकट होणार असं वाटतंय. मला आश्चर्य वाटते या 2 व्यक्तींचं ज्यांनी याचं सगळंही परीक्षण केलं, डॉक्टर नंदकुमार मोरे आणि डॉक्टर गोविंद काजरेकर
दीडशे काव्यसंग्रहाचं परीक्षण करायचं आणि त्याच्यातनं 4 निवडायचे. मला ते अतिशय अवघड काम असं आहे, परंतु त्यांनी न्याय दिलाय मला वाटतं या सगळ्या कवी मंडळींना, असं मला काय हरकत नाही. पाटील सर जसे बोलले तसं मलाही वाटलं की मुंबईसारखं शहर, तिथं शहर म्हणजे तो मोठा, सरांनी सांगितलं म्हणजे गुंता आहे, तो मुंबईकरांनाच कळतो हा गुंता काय आहे. आमच्यासारखा गेला तर तिथं वेळा होईल. पण त्या गुंत्यात सुद्धा ज्या घटना घडत असतात, म्हणजे ते कुठेतरी असे उभारले कसं वाटतंय. ते सगळं परिसर बघतायत, त्यांच्या पुढे घटना या सगळ्या घडतायत आणि त्या टिपतायत. आणि टिपल्यानंतर एक 4 आणि 10 पानी लेख न लिहिता 1-2 पानामध्ये सगळं ते प्रकट करतायत. ज्यावेळेला कविता वाचली त्यावेळेला आपण थोडा वेळ मला वाटते मासळी बाजारात गेलो होतो सगळेजण. आणि आपल्याला ते लक्षात येतं की आता नगरपालिकेची गाडी आल्यानंतर सगळ्यांची गडबड कशी होते, कुठे कुठे आसरा घेतला जातो. म्हणजे वेदना देणारे, अतिशय वेदना देणारी हाही प्रसंग आहे. म्हणजे 2 वेळचं म्हणजे जेवण मिळण्यासाठी आपण काहीतरी व्यवसाय करत असतो आणि ते करत असताना परत त्याच्यावर संकटे किती येतात आणि परत दुसऱ्या वेळेला परत आणि आपण उभा राहतो. सगळी मांडणी काही मोजक्या शब्दात करायची आणि आपल्या सगळ्यांना ते जे गुंतागुंतीचं विश्व आहे ते आपल्यासमोर मांडायचं अतिशय अवघड काम मला वाटते असं हे कवी करत असतात. आणि त्यामुळं कविता समजणे हा एक मोठा विषय आहे. परवा आपण स्मरण अरुण कोरटकरांचं असं म्हणून एक कार्यक्रम घेतला होता. म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम घेतला होता. सगळे सन्माननीय साहित्यिक त्याला आले होते आणि त्यांच्या कविता अजून सुद्धा लोकांना कळत नाहीत असं म्हटलं जातं. म्हणजे आणि काही अंशी मलाही लक्षात आलं की मला काही कळलं नाही अशा पण काही कविता. मला कळायचा विषय वेगळा आहे, पण मी त्यातला नाहीच आहे. आता सरांनी मी कविता आहे असं म्हणल्यानंतर मलाच कळलं. मराठी अभिविभागानं ज्या गेल्या 15 दिवसामध्ये या सगळे उपक्रम केले, म्हणजे अतिशय अभिनव पद्धतीचे उपक्रम आहेत. म्हणजे नाही तर मराठी भाषा संवर्धन दिन आपण यूट्यूबवर गेला आणि टाकलं की काय काय चाललेलं आहे ते लगेच कळतं. म्हणजे प्रत्येक उपक्रम हा वेगळा. काही चिरंतन म्हणजे चिरंतर आठवणीत राहील अशा पद्धतीचे उपक्रम त्यांनी केलेले आहेत. फोटोग्राफ्स वगैरे लावले, स्केच केलेले आहेत. गुरव सरांचं तिथल्या चांगलं सहकार्य करायला लागलं. किंवा अरुण कोलटकरांचं स्मरण करून त्यांच्या विश्वात काही लोक जी त्यांच्या साहित्याबरोबर आहेत त्यांना तिथं आमंत्रित करून नव्या पिढीला त्यांचं मार्गदर्शन करायला लावलं. किंवा हा एक मोठा समारंभ आहे. खरं म्हणजे हा एक्सरसाइज आहे तो 15 होत नाही. चांगला 2-3 महिने घडेल अशा पद्धतीचा आहे. हा पुरस्कार देणं, त्यांना सन्मानित करणं. आणि सर सांगितल्याप्रमाणे हे जे कवी आहेत त्यांचं तुम्ही फील्ड बघितले तर वेगळे फील्ड. म्हणजे परिवहन खात्यामधले पण आहेत, विमा खात्यामधले पण आहेत, संचनालयामधले पण आहेत आणि शिकणारे विद्यार्थी पण आहेत. आपल्या या सगळ्या लोकांची अशी मूळ पाहणे अतिशय चांगला कार्यक्रम आपण केला. फक्त असं मला वाटतं की माझं वैयक्तिक मत आहे की कवी लोकांची घुसमट जास्त असते. मला वाटतं ते सारखं त्यांना असा काही त्रास होत असतो आणि कधी ना कधी तर एकदा ते कागदावर उतरले. सुप्रिया म्हणायला ना जर हे झालं नाही तर काय. आणि खरंच आहे, तुम्हाला असं कोणी तर म्हटलं की आता तुम्ही लिहू नका तर काय होईल, म्हणजे आपल्या कल्पना करण्यापलीकडचं होईल असं. त्यामुळे ते कोण तुम्हाला थांबवू शकणार नाही आणि तुम्ही थांबणार पण नाही आणि तुम्ही थांबू नये अशा मताचा मी आहे. नामदेवची कविता तर पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे निशब्द, त्याच्यावर काय बोलूच नाही. की अतिशय संवेदनशील असं म्हणतो मी. की एवढी संवेदनशील की त्या शेतमजूरला सुद्धा असं वाटलं नसेल की एवढ्या गोष्टी होतात. त्यानं सुद्धा आपल्या पोरींच्या बद्दल कधी असा विचार केला नाही. एवढा विचार नामदेवने आपल्या कवितेत केला. आणि हे कुणाला कळेल, ज्याचं नातं कधी ना कधी शेतमजुराशी जुळलेलं आहे मित्र म्हणून, त्याला ते कळेल काय चालतं त्या विश्वात. सुप्रियाची आजी ती खेड्यातली आहे, ते जाणवतं. म्हणजे ते तिथं नसलं तर ती खेड्यातली आजी आहे. म्हणजे सुप्रिया असं कधी तर दारातून उभारलं असतं आपल्या घराच्या दारात एखादी आजी काठी टेकत इकडं तिकडं वावरत असेल आणि मग ते सगळं वर्णन शब्दबद्ध केलं.
तिथं लहान मुलं खेळत असणार, ती आजी चालते कशी, बसते कशी, परत किती वेळ चालते, कशी बघते, या सगळ्या गोष्टी जे पाटील सरांनी मायक्रो लेवल म्हणतो त्या मायक्रो लेवलला टिपल्या आणि त्या शब्दबद्ध केल्या. मला वाटते कवी असणं म्हणजे अगदी कवी असणं अगदी मोजके आणि कवी नसणारं एक वेगळं विश्व त्यात आपण सगळेजण आहोत. तर ह्या कवी नसणाऱ्या लोकांसाठी या लोकांचं महत्त्व अतिशय मोठं आहे. त्यांनी असंच लिहित राहावं आणि जगाला सांगावं की जग काय आहे, माणसांच्या वेदना काय आहेत, परिस्थिती कशी आहे, कशा परिस्थितीमध्ये लोक जगतात, त्यांची स्वतःची दुःख काय आहे, आणि हे व्यक्त करता करता थोडंसं समाजभान या सगळ्या कवी नसलेल्याच्या हृदयामध्ये निर्माण करायचं काम ही सगळी मंडळी करतायत असं म्हणतो. आपण असंच लिहित राहा, समाजाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत चला. तर सांगा म्हणजे हलवून सांगावं लागतं हे असं असं आहे असं सांगत चला. माझ्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मराठी अधिभागाचं मी कौतुक करतो. गेले 15 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं हा पंधरवडा त्यांनी साजरा केलेला आहे. मराठी अधिभाग मी वेळोवेळी म्हणतोय की गवस सर आल्यापासून माझा संबंध मराठी अधिभागाशी जास्त आला आणि सांगायला हरकत नाही की गेल्या 4 महिन्यात असेल किंवा मागच्या 3 वर्षात असेल, मराठी अधिभागाला मी जेवढ्या वेळा गेलो आणि जेवढे कार्यक्रम केले ते कुठल्याच अधिभागाचे केले. कदाचित कार्यक्रम त्या कार्यक्रमाला माझी आवश्यकता नसेल म्हणून असेल किंवा मराठीचं माझं नातं जरा जवळच आहे म्हणून असेल, कारण काही असेल ना. पण मला बोलवत चला, मला आवडतं. कारण त्याचं सिंपल आहे की ते गद्यापेक्षा पण कठीण होणं तिकडं असतं. तिकडं जायला वेगळ्या विश्वास द्यायला आवडतं. म्हणून मी नेहमीच तुमच्या कार्यक्रमात सहभागी होत असतो. या निमित्तानं ती सगळी ज्येष्ठ मंडळी आली, त्यांनाही धन्यवाद देतो की कार्यक्रमाची फक्त शोभा नाही वाढवली तर आपली एक पाठीवर एक शाबासकीची थाप त्यांना मिळाल्यासारखं वाटते सगळ्या कवी मंडळींना. त्यामुळे तुमचं असणं त्यांच्या दृष्टीने खूप मोठं आहे. या सन्मानाचा आणि तुमच्या असण्याचा दुग्धशेखरा योग आला असं मी मानतो. त्यामुळे एक वेगळं बळ त्यांनाही मिळेल. आपण सगळ्यांना त्यावर धन्यवाद देतो. आम्हा दोघांनाही या आपल्या कार्यक्रमात समावेश करून घेतले धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. पुरस्कार विजेत्या कवींच्या कवितेच्या उमगलेल्या आशयाबद्दल आणि एकूणच समारंभाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद. यानंतर या पुरस्कार वितरण समारंभाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करते प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सरांना. नमस्कार. 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा महाराष्ट्र शासनानं भाषा पंधरवडा दिन साजरा करा असे परिपत्रक काढले. खरं तर शिर्के सर म्हणतात त्याप्रमाणे गेले 7-8 वर्ष आम्ही भाषा पंधरवडा साजरा करत आहे. गवस सरांनी कदाचित त्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे आणि आम्ही अनेक उपक्रम गेले काही वर्ष करतो आहोत. तर ह्या पंधरवड्यात प्रारंभीपासूनच आदरणीय कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के सर आणि कुलगुरू PS पाटील सर आमच्या सोबत आहेत. आम्हाला महाराष्ट्रभरातून सगळे लोक विचारतात की तुम्ही एवढे कार्यक्रम कसे काय करताय. खरं तर तुम्ही आम्हाला मान्यता दिली नसती किंवा योग्य ते पाठपुरावा केला नसता तरी अशक्य आहे. आणि महाराष्ट्र शासनाकडूनच आम्हाला पहिला फोन आला साहित्य संस्कृती मंडळातून की आम्हाला तुमच्यासोबत यावर्षी कार्यक्रम करायचा आणि आम्हाला सहभागी करून घ्या. खरं तर हा एक प्रकारचा आपला सन्मान आहे की शासनाला आपल्यासोबत काम करण्याची इच्छा झाली आणि आम्ही गेले 15 दिवस सोबत काम करतो आहोत. आजच्या या शेवटच्या कार्यक्रमासाठी खरं तर हा कार्यक्रम शिंदे सरांनी मी चर्चा करत असतो नेहमी की जर कोरोनाचा काळ नसता तर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात शेकडो लोकांच्या मध्ये कदाचित शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आम्ही आयोजित केला असता. पण शासनाची बंधनं असल्यामुळे अतिशय छोट्या सभागृहामध्ये परंतु अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या सर्व व्यक्तींमुळे या कार्यक्रमाची उंची खरं तर आपण ही उंची मोजू शकत नाही कोणत्याही शब्दांमध्ये.
तर असा हा सोहळा आज इथं संपन्न झाला. ज्या सन्माननीय कवींनी हा पुरस्कार स्वीकारला त्यामध्ये गणेश वसईकर, दिनकर मनोहर, नामदेव कोळी आणि सुप्रिया आवारे तुम्हा चौघांचे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो. गवस सर सोबतच असतात आमच्या, त्यामुळे त्यांचे जर आभार मानले मी तर मला नंतर शिव्या देतील. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांचं सहकार्य असंच सतत राहावं आमच्याबरोबर, एवढीच एक इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी खलील मोमीन सर, आमचे ज्येष्ठ मित्र आणि महत्त्वाचे कवी मराठीतले वर्जेश सोळंकी, महेश लीला पंडित, मित्र बळवंत जेऊरकर इथं हक्कानं आलेले आहेत. आम्ही ह्या कार्यक्रमासाठी येणार आहोत म्हणून आपण सर्वांच्या उपस्थितीनं आजचा सोहळा आनंदही वाटला आम्हाला. आपल्या सर्वांच्या विषयी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर शिर्के सरांनी म्हणाले की पवार सर, अवनीश पाटील सर सतत तुमच्या कार्यक्रमात असतात, तर आंतरविद्या शाखीय स्वरूप यावं अशा पद्धतीचे विचार अनेक विचारवंत सतत व्यक्त करत असतात. अनेक आम्ही आंतरविद्या शाखीयच आहोत. कधी इतिहास विभागात असतो, कधी राज्यशास्त्र विभागात असतो, तर कोणत्याही भाषेमध्ये असतो. तर या सगळ्या कामात आमच्या सतत सोबत आमच्या पाठीवरती हात ठेवणारे प्रकाश पवार सर, अवनीश पाटील सरांचे मी या निमित्तानं आभार मानतो. हा सोहळा गेली 15 दिवस सुरू आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या 2 विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची देखील प्रकाशनं आम्ही केली. त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला खरं तर ही संधी दिली या निमित्ताने असं म्हणून त्या दोघांचे आम्ही आभार मानतो, विष्णू पावले आणि गायकवाड. BM हिरडेकर सर आपला वेळात वेळ काढून इथं आले. आम्ही जे काही छोटंसं अल्पसं मानधन त्यांना देऊ केलं ते देखील त्यांनी आमच्या विद्यार्थी भवनला देणगी म्हणून देऊन ते इथून गेले. त्यांचे या निमित्ताने मी मनपूर्वक आभार मानतो. अरुण कोल्हटकरांच्या बद्दलचा जो कार्यक्रम फेसबुक लाईव्ह आम्ही दाखवला आणि हजारो, खरं तर त्याच दिवशी 1300 लोक तो कार्यक्रम बघत होते आणि त्यानंतर देखील हजारो लोकांनी कार्यक्रम बघितला. आम्हाला महाराष्ट्रातून खूप फोन आले की अरुण कोल्हटकर मुळात कार्यक्रमच करत नव्हते हयात असताना आणि त्या व्यक्तींच्या सहवासात असलेले त्यांचे जिवलग मित्र, बालपणीचे मित्र तुम्हाला कुठे सापडले, अशा प्रकारची विचारणा रणधीर शिंदे सरांच्या कल्पनेतून तो कार्यक्रम आम्ही अतिशय देखणा करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अविनाश सप्रे सर सांगलीवरून आले, गणेश विस्पुते पुण्यावरून आले, श्रीकृष्ण कालगावकर आणि अरुण चव्हाण हे दोघे त्यांचे बालपणीचे मित्र आमच्या विनंतीला मान देऊन 90 वर्षाच्या वयाचे ते आहेत दोघे. कोरोनाचं संकट आहे आजूबाजूला आणि अशा परिस्थितीत ते इथं आले. त्याबद्दल या व्यासपीठावरून मी त्या चौघांचेही मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर मुलाखतींचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. खरं तर ह्या मुलाखती इतक्या महत्त्वाच्या आहेत की विद्यापीठाचं ते महत्त्वाचा आर्काइव्ह होणार आहे की विद्यापीठाकडे काय आहे असं जेव्हा कोणी विचारेल तेव्हा आमच्याकडे काही लेखकांच्या मुलाखती देखील आहेत असं आम्हाला सांगता येईल. इतक्या महत्त्वाच्या मुलाखती आम्ही रेकॉर्ड केलेल्या आहेत या भाषा पंधरवड्यानिमित्त. त्याचं थोडंसं एडिटिंगचं काम सुरू आहे, म्हणजे त्याचं प्रसारण आम्ही केलेलं नाही कारण काही गडबडीत प्रसारण करण्यापेक्षा त्याच्यावरती काम चाललेलं आहे. ह्या मुलाखती घेण्यासाठी खरं तर गवस सरांनी आम्हाला चांगली सूचना दिली. पहिली मुलाखत अनिल मेहता सरांची गवस सरांनी स्वतः घेतलेली आहे. म्हणजे एक प्रकाशक आपल्या हयातभर पुस्तकाचा व्यवसाय करतो आणि एकूण ग्रंथ व्यवहाराबद्दल जवळपास 50-60 वर्षाचा इतिहास कोल्हापूर आणि पुणे केंद्रित या मुलाखतीतून गवस सरांनी उलगडून दाखवलेला आहे. गवस सरांचे आणि मेहता साहेबांचे मी मनपूर्वक त्या निमित्ताने आभार मानेन. महादेव मोरेंसारखा साहित्यिक गवस सरांनी त्यांच्यावरती मराठी साहित्यातील रयत नावाचा लेख लिहिलेला आहे. म्हणजे नामदेव कोळींच्या कवितेमध्ये ज्याप्रमाणे शेतमजुरांचं जगणं येतं, प्रत्यक्ष शेतमजूर म्हणूनच काम केलेले एक ज्येष्ठ साहित्यिक की जे सतत उपेक्षित राहिले असे महादेव मोरे, त्यांची मुलाखत घेणारे रमेश साळुंके, त्याचबरोबर गवस सरांची मुलाखत घेणारे डॉक्टर गोविंद काजरेकर, नामदेव माळे आणि नामदेव माळेंची मुलाखत घेणारे एकनाथ पाटील, अशा सर्वांचे मी या निमित्तानं आभार मानतो. त्याचबरोबर गेले
15 दिवस खरं तर आमच्या प्रत्येक कामात आमचे विद्यार्थी जर नसते आमच्यासोबत तर आम्हाला एवढा सगळा उपद्व्याप शक्य नाही. सुष्मिता खुटाळे, तेजस चव्हाण, राजेश पाटील, रवी लोंढे, अमर सकटे, सर देसाई, रुचा जांभळे, संगीता मोहिते, खरं तर अजून खूप नावं आमच्या विद्यार्थ्यांची घेता येतील की ज्यांनी आमच्या बरोबरीनं काम केलेलं आहे. त्या सर्वांच्या विषयी मी आजचं हे कारण समोर मला दिसते म्हणून मी त्या निमित्तानं आभार मानतो. आणि माननीय अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के सरांच्या आदेशानं हा कार्यक्रम संपला असं जाहीर